उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची काँग्रेस नेते राहुल गांधींवर उपहासात्मक टीका। राहुल गांधी देवाने आपल्याला दिलेलं वरदान असा नेता विरोधी पक्षात असणं हे भाग्य लागतं, फडणवीसांचा टोला। ओबीसी समाजाच्या आरक्षणावर आम्ही संकट येऊ देणार नाही, उपमुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवारांनी केला, त्यांच्या मनात असतं तर मंडल आयोग लागू केला असता, फडणवीसांचं वक्तव्य। मराठा समाजावर जाणून बुजून अन्याय, सरकारनं आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, मनोज जरांगे यांची मागणी। अंतरवाली सराटीत उद्या मराठा समाजाची बैठक, मराठा बांधवांनी उद्या अंतरवालीत यावं, मनोज जरांगे यांचं आवाहन। छगन भुजबळांनी स्वार्थी राजकारण केलं, भुजबळांनी माझ्या नादी लागू नये, मनोज जरांगे यांचं वक्तव्य। वर्ध्यात होणाऱ्या ओबीसी महाएल्गार सभेकरता गोंदियातनं शेकडो ओबीसी बांधव रवाना, सभेच्या आयोजनासाठी जय्यत तयारी। ऊसाचा रस आणि मॉलेसिसपासून इथेनॉल निर्मितीला केंद्र सरकारची परवानगी, या निर्णयामुळे 17 लाख टनापर्यंत साखरेचा इथेनॉल निर्मितीसाठी वापर करण्यास साखर कारखानदारांना मुभा मिळणार। संसद घुसखोरी प्रकरणी कल्याण पोलीस ऍक्शन मोडवर, कल्याणच्या अहिल्याबाई चौकातील फटाके विक्रेत्यांची चौकशी सुरू, संसदेत घुसखोरांनी आणलेल्या स्मोक कॅन्डल प्रकरणी चौकशी। टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांच्याबद्दल मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला धमकीचा फोन, धमकी देणारा मानसिक रुग्ण असल्याचं समोर। मुंबईतील 300 रस्त्यांच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती, उच्च न्यायालयाच्या आदेशाने मुंबई महापालिकेला धक्का, नव्याने निविदा प्रक्रिया काढू नये, न्यायालयाचे आदेश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।